सर्वांना शुभ सकाळ आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये। आणि आज आहे शनिवार, तर आज आम्ही दोघी पण एकत्रच बाहेर पडलो जॉबसाठी। आणि आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि मग लवकरच निघालो आहे। आणि आज शनिवार आहे तर म्हटलं रस्त्यातच न जाता जाता इथे शनिदेवाचं मंदिर लागतं, तर म्हटलं चला आज दर्शन करून घेऊया, लवकर पण निघालो आहे तर। आणि इथे ना ह्या 10-10 रुपयाच्या तेलाच्या वाट्या ठेवल्यात, शनिवारचं देवाला तेल वाहतात, तर आता आम्ही पण वाट्या घेतल्यात आणि खरंच खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। हाय, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते। काल सॅटर्डे होता, तर काल थोडंसं तुमच्यासोबत मी माझं रुटीन जे होतं ते शेअर केलं, आणि कालचाच व्हिडिओ आज परत कंटिन्यू करते। आज संडे आहे, तर आज वीक ऑफ म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, म्हणून सगळं आता आरामात चालले। संडे म्हटलं की सगळं आरामातच असतं, तसंच माझं काहीतरी चालू आहे। आज नेहमीपेक्षा लेट उठली, सगळं लेट आवरणं चालू आहे। आता दुपार झाली आहे, तर आज लेट आंघोळ पण केली आणि आज हेअर वॉश केले। सुट्टी म्हटलं की जे काय आपलं आठवड्याचं पेंडिंग काम असतं ते करून घ्यायचं असतं। तर मग इतर वेळी कसं सकाळची घाई गडबड असते, मग हेअर वॉश करायला जास्त भेटत नाही, तरी पण मी आठवड्यातून 2दा करतेच। आणि आज संडे असल्यामुळे आज छान असे हेअर वॉश केलेत। रात्री मम्मीने छान असं तेल लावून वगैरे दिलं तर केसांना, आणि मग आज छान असे हेअर वॉश केलेत। आणि फक्त आता आंघोळ झाली आणि अजून केस अशी ओलीच आहे, मग ती फक्त आता क्लेचरनी बांधलेत आणि अजून पाणी टपटप गळतं। मी जास्त वेळ बांधून नाही ठेवत, मग ते डोकंच जड होतं, मग ते मला सहन नाही होत। मग मी आता फक्त अशी सोडले आणि अशी क्लेचरनी बांधलेत, आणि मग आता कंटिन्यू कालचाच व्हिडिओ करते। तर आजचं माझं जे काही आठवड्याभराचं पेंडिंग काम असतं ते आज मी करणार आहे, आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। तर आता मी आणि कोळंबीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी माझ्या पद्धतीने साधी सोपी कशी बनवते ते तुम्हालाही दाखवणार आहे। सकाळी मच्छीवाला आलेला, तर त्याच्याकडूनच कोळंब्या घेतल्या आहेत आणि छान फ्रेशसुद्धा होत्या। मग म्हटलं चला, खूप दिवस झालं खाल्लं पण नाही, तर आज संडे आहे तर घेते। तर आज घेतल्या आहेत आणि ध्रुवला पण त्यातलं देईल थोडंसं, आणि ध्रुवचं पण आवरून वगैरे घेतलं, त्याला जेवू घालून त्याला आता आंघोळ घातली आणि त्याला झोपवलं आहे। आणि मग आता वेळ आहे, तर म्हटलं माझे जे काम असेल ते करून घेते। तर आता कोळंबीचा रस्सा करायचा आहे, आणि आठवड्याभराचं जे काही काम माझं पेंडिंग होतं किंवा माझं जे करायला टाईम नाही भेटत, तर तेच आता मी करते। आणि सगळ्या हॉलमध्येच बसले, तर आता मी किचनमध्ये आता कोळंबीचं एक साईडला ना करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते। तर कपाट आवरायचं आहे, कारण कपडे वगैरे ना सगळी इस्त्री घालायला द्यायचे आहेत, कारण मग ना एवढा सकाळचा वेळ नाही भेटत, घाई गडबड असेल, परत त्यात ध्रुव असतो, मग एवढा टाईम नाही भेटत। म्हणून मग आता सगळी कपडे आठवड्याभराची काढून इस्त्रीवाल्याला देऊन येते, म्हणजे एकदाचं काम इस्त्री करून आलं की टेन्शन नाही, आणि सगळं मग व्यवस्थित मॅनेज होतं की कुठले कपडे कुठल्या दिवशी घालायचं वगैरे वगैरे।
कोळंब्या इथे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या आणि याच्यावरची तर इथे वरती ना काळ्या कलरचं आणि ते काळ्या कलरचं खाली असतं ना असं धाग्यासारखं, तर तेही काढून घेतलं. सकाळी मच्छीवाल्या दादांकडून मी साफ करून घेतलेली, बट त्यांनी काय एवढं काढून नव्हतं दिलं. पण नंतर मग मी परत एकदा ते काढून ती रशीसारखी असते धाग्यासारखं, ते सगळं काढून स्वच्छ परत एकदा घेतली साफ करून आणि परत 2-3 पाण्याने धुवून घेतली. आणि आता ह्याला मी ना हळद मीठ लावून ठेवते. त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकते आणि हळद. त्याला पण मिक्स करून घेऊया. तर मी वाटण करते. तर वाटण्यासाठी एक कांदा घेतला आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, धणे घेतले आणि याच्यामध्ये मी लसूण घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे आणि 2 ते 4 मिऱ्या घेतल्या. तर हे मिक्सरला ना मी वाटून घेणार आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण जे प्रॉन्सला हळद आणि मीठ लावून घेतलं ना, त्यात तेलामध्ये ना फ्राय करून घेऊ. आणि एका साईडला माझं वाटणही तयार झालं आहे. तर आता मी याच्यामध्ये ना प्रॉन्स टाकून ना तळून घेते. आता आपले छान असे हे प्रॉन्स फ्राय झालेले आहेत. आधी ते लांब लांब होते, आता ते सगळे गोल गोल सर्कल झाले. घेतले तर ते इथं ना प्लेटमध्ये काढून ठेवले आणि आता या तेलामध्ये आपण मसाला जो वाटून घेतला ना, कांदा, जिरं, थोडंसं धने, काळी मिरी, कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि तुमच्याकडे अद्रक आणि ना असेल ना पुदिना, तर तेही तुम्ही ना मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तर खूपच छान टेस्ट येते. आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ना स्किप केलं, पण तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्कीच टाका. फक्त 2 ते 3 अशी पानं टाकायची पुदिन्याची. एक पुदिन्याची ना मस्त टेस्ट येते आणि खरंच खूप छान लागते कढी. आणि हा बघा आता मसाला आपला चांगला फ्राय झाला. त्याच्यामध्ये ना कांदा टाकूया बारीक चिरलेला. कांदा आपला झाला का एकदा बघूया. कांदा तर चांगला फ्राय झालाय वाटणामध्ये तेलामध्ये. आणि आता हा बारीक चिरलेला टोमॅटो, हा मी मोठे 2 टोमॅटो घेतले आणि आता हा पण चांगला आपण तेलामध्ये फ्राय करू. मध्ये आपण मसाले टाकून किंवा त्याच्यामध्ये मी 2 स्पून लाल तिखट टाकते. त्यानंतर कांदा लसूण मसाला एक टाकलेली त्या म्हणून त्याचा टाकत नाही परत. आणि गरम मसाला, थोडंसं मीठ, कारण आपण ऑलरेडी टाकलेलं आहे मीठ, त्यामुळे मी आता थोडंसंच टाकलं. आणि आता हे परत टोमॅटो बारीक होईपर्यंत आपण परत याला झाकण ठेवून फ्राय करून घेऊया. आणि याच्यामध्ये ना मी जो मिक्सरमध्ये वाटण वाटलेलं ना, तेच मिक्सर जरासं पाणी टाकून धुवून याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. त्याला 2 मिनटं आता मी ठेवून देते आपला टोमॅटो बारीक नरम होईपर्यंत. 2 ते 3 मिनटं झालेत. आता आपण बघू. बघा किती छान मसाला झाला आहे आणि तेलही छान सुटलं आहे. आणि टोमॅटो पण बघा कसा मस्त नरम झाला आहे, मसाल्यामध्ये एकजीव झाला आहे आणि मसाल्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे. फ्राय केलेले बोंबील टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण कोकम आणि थोडंसं ना चिंच ॲड करूया. चिंच पण ह्याच्यामध्ये मी आता ॲड करून घेते. ह्याच्याने एक वेगळी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागतं. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करते, जेवढं मला लपतबी पाहिजे तेवढंच. तर मी 1 ग्लासच त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि आपण हे फ्राय करून घेतलेलंच आहे. मला काही जास्त शिजायला टाईम नाही लागणार. तर ते 1 ग्लास मी पाणी ॲड केलं आणि याला आता मी झाकण ठेवून देते शिजण्यासाठी. मग झालं की एकदा परत पुन्हा दाखवते. इथे तोपर्यंत आपली कोळंबी होते आणि इथे मी ना बारीक चिरून कोथिंबीर ठेवले, ते आपण याच्यावरून टाकून घेऊ. आणि इथे ह्यांना मी कलिंगडसुद्धा छान असं कापून दिलं आहे. तर दुपारी वेळ झाले तर कलिंगड खा. जर भांडी आहेत, सगळा किचनवर पसार आहे, तर तो सगळा मी आवरून घेते, भांडी वगैरे घासून घेते आणि मग एकदा आपली कोळंबी झाली ना तुम्हाला दाखवते. आता आपलं हे
झालेलं आहे. आता मला जास्त असं लपतबी पण नको आहे आणि जास्त असं घट्टही नको आहे. मला आपलं भातावर चपातीवर असं खाता येईल ना, तर मी असंच ठेवते. आणि याच्यावर आपण आता कोथिंबीर ॲड करू. आता कोथिंबीर मी ॲड केले आणि आपले आता हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. परत त्याच्यावर झाकण ठेवते. किचन सगळं आवरून झाले, भांडी पण सगळी घासून झालेत. आता जरा फ्री झाले. थँक गॉड. आता संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळचे 5:30 झालेत. आणि ध्रुवची एका साईडला मस्ती चालूच आहे. आणि थोड्या वेळ मग आराम केला. आराम म्हणजे झोपली नाही, अशी ध्रुवसोबत मस्ती वगैरे केली, TV बघितली. आणि आता चहा प्यायचा मूड झाला आहे, चहा प्यायची इच्छा झाली. तर आता चहा ठेवायला आले. तर चहा ठेवते आणि ध्रुवलासुद्धा खायला देते. आणि ध्रुवचं ना ओट्स घेऊन आले, तर तेच त्याचं ना भाजून ठेवते, जेणेकरून मम्मीला कधी त्याला द्यायचं झालं तर डायरेक्ट मम्मी बनवून त्याला देऊ शकते. म्हणजे माझं जे आठवड्याभराचं जे काम आहे ते मी आज करून ठेवते. मम्मीला पण परत त्रास नको, ध्रुव परत त्रास देतो म्हणून मला मी ते ना छान असं भाजून ठेवते. एका साईडला चहा पण ठेवते. त्याला आता एक फ्रूट म्हणजे ॲपल देते खायला. बघा, एका साईडला चहा पण ठेवला आहे आणि ते ध्रुवचं ॲपलसुद्धा ठेवलं आहे. आणि त्याला आता ना थोडीशी उकळ आली. आता हे थोडंसं असं नरम झालं ना, मग ध्रुवला खायला देणार. आणि ते मी ओट्स भाजून ठेवते. आणि हे प्लेन ओट्स आहेत. तर हे मम्मीला जेव्हा पाहिजे ना, तेव्हा मम्मी तुपामध्ये याला बनवून ध्रुवला देऊ शकेल. तर मी आता फक्त याला छान असं चांगलं असं ना भाजून ठेवणार आहे. तुला एक आठवड्याला जेवढं लागतं तेवढंच मी त्यासाठी भाजून ठेवणार आहे. आणि ओट्स हे खरंच लहान मुलांना दिलं तर चांगलं असतं. हे ज्याने त्यांना एनर्जी पण भेटते. म्हणून मी दिवसातून ध्रुवला ना एक टाईम तरी ओट्स हे देतेच. आणि मोस्टली नाही सकाळीच द्यायचं. आपण ब्रेकफास्ट देतो ना त्यावेळी दिलं ना तरी चालतं. आणि मी त्यावेळी ध्रुवला सुद्धा हे देते. आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं देऊ शकता. तर तुम्ही एकच नाही बनवत, तर कधी मी दुधामध्ये बनवते, कधी आपण जसं रवा करतो ना उपमा तसं बनवून देते. म्हणजे असं वेगवेगळं देते. आणि हे खायलासुद्धा छान लागतं. इथे बघा सगळ्यांचा चहासुद्धा काढला मी. आणि इथे ध्रुवला हे असं मॅश करून दिले. आणि बघा, आणि हे स्पूननी स्मॅश केले मी. आणि किती छान असं झालं आहे. तर ते ध्रुवला खायला देते. आणि ध्रुवला हे स्वतःच्या हाताने चला खायला सांगते मी. ध्रुव चला खाऊ खायला. हा बघा इथंच आहे. चला खाऊ खायला. चल हळू हळू. बसा. आणि आता हे ध्रुव त्याच्या हाताने स्वतःहून खायचं. खाऊ का? या हाताने खा, या हाताने खा. बसाने खा. खाली बसा, मांडी घाला. खाली बस. हां, मांडी घाल, मांडी घाल. पाया पड त्याच्या, पाया पड. पाया पड. मत्तय आले, मत्तय खा. आता आम्ही पण चहा पितो. आता मी आईस्क्रीम घेऊन आले सगळ्यांना. आणि आता तुम्ही बघू शकता घड्यात वाजले आहेत 9. स्वयंपाक तर झाला आहे, कारण खूप गरम होत आहे. तर एक मम्मीला आणि कुल्फी आहे, मलाई कुल्फी. यश आहे की तुला? आणि एक मी खाते. मी बसले बाबा. आणि एक मला. ध्रुवला नाही. डिगी 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 डिगी. आता मी खाते कुल्फी. आणि खरंच छान आहे, छान लागते. आणि ध्रुवला बघा कशी खायची, त्याला येते थोडंसं का, थोडंसं. यम 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 यम. मस्त आहे.
आता मम्मी रिन्यू देईल आपल्याला कसं झालं ते. कोलंबीची कढी, आणि मी जास्त सुकं पण नाही केलं आणि जास्त असं ना लपतबी पण नाही केलं आहे. असं पाणी वगैरे ठेवलं आहे, म्हणजे जास्त असं हे नाही. चपाती भातासोबत आपण खाऊ शकतो. एक नंबर, मस्त झालं.